तर मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की ऊस पिकावर पहिली आळवणी कोणती करायची. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ऊस पिकावर महत्त्वाची दुसरी आळवणी कोणती करायची आहे, ज्याने की आपल्या ऊस पिकाचा जास्तीत जास्त फुटवा होऊन त्याचबरोबर एक समानता हाईट वाढणे. जे वेगवेगळ्या हाईट होतात मित्रांनो, त्यासाठी आपल्याला एक समान लेवलने कशी आपल्या ऊस पिकाची हाईट होईल, त्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करू शकतो तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर मित्रांनो, आज आपण एक नवीन संजीवक आलेत IBA 6BA, त्यांचा देखील आजच्या आपण आळवणीमध्ये उपयोग करणार आहोत. त्यांचं प्रमाण, योग्य प्रमाण, त्याचबरोबर त्यांचे फायदे काय होतात आपल्या पिकामध्ये, ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, कालचा जर व्हिडिओ नसेल बघितला पहिल्या आळवणीचा, तर तो व्हिडिओ नक्की बघा, ज्याने की ज्यांना पहिली आळवणी करायची राहिलेली आहे आणि ती कधी करायची ते पण आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि पहिल्या आळवणीचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तो व्हिडिओ नक्की बघा. आजचा आपला टॉपिक आहे की ऊस पिकावर दुसरी आळवणी. ज्यांनी पहिली आळवणी केली त्यांच्यासाठी ही दुसरी आळवणी आपल्याला करायची. त्याचबरोबर मित्रांनो, ही ऊस पिकावर म्हणजे रोप लागवड असेल किंवा बेन लागवड असेल, दोघांसाठीही एकच ही आळवणी आहे. आणि मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. ऊस पिकामध्ये ओलावा असणं खूप गरजेचं असतं. त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक रोपापाशी 40 ते 50 ml पाणी पडणं खूप महत्त्वाचं असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला प्रति एकरसाठी आपण हे ड्रेंचिंग बघणार आहोत. प्रति एकरसाठी आपण 300 लिटर पाणी करणार आहोत आजच्या दुसऱ्या आळवणीसाठी. आता मित्रांनो, दुसऱ्या ड्रेंचिंगमध्ये काय घ्यायचं हे आता आपण बघूया. 2 संजीवक घ्यायचे मित्रांनो आपल्याला आजच्या आळवणीमध्ये, ज्यामध्ये मित्रांनो GA म्हणजे जिब्रेलिक ॲसिड, जे PGR असतं त्यामधून आपल्याला GA 2 ग्रॅम घ्यायचं आहे, ज्याने की मित्रांनो आपल्या ऊस पिकाचा वाढीस चालना मिळते. जास्त हाईट वाढण्याचं काम जे GA म्हणून जे PGR असतं, जे संजीवक असतं, ते आपलं काम करतं हाईट हे वाढण्यासाठी. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला 6BA प्रति 300 लिटरसाठी आपल्याला 6BA 4 ग्रॅम घ्यायचंय. 6BA ने मित्रांनो काय होतं, आपल्या पिकातील साखरेचं प्रमाण, ऊस पिकातलं साखरेचं प्रमाण जास्त वाढण्याचं काम आपलं 6BA करतं मित्रांनो. त्याचबरोबर जास्त फुलं तर नसते ऊस पिकात, त्यामुळे जास्त फुटवा, त्याचबरोबर जास्त झाडाला फांद्या लागण्याचं काम आपलं हे 6BA जे संजीवक असतं ते करतं मित्रांनो. आपल्याला GA 2 ग्रॅम घ्यायचंय 300 लिटर पाण्यासाठी 1 एकरसाठी. त्याचबरोबर 6BA 4 ग्रॅम घ्यायचंय प्रति एकरसाठी 300 लिटर पाणी करून. ज्यामध्ये मित्रांनो तुम्ही त्याचं एक देशी दारूमध्ये पण तुम्ही त्याचं मिश्रण करू शकता. सगळ्यात सोपं देशी दारूचा पर्याय मस्त आहे. आता मित्रांनो, हे झालं IBA आणि 6BA, GA आणि 6BA. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला या आळवणीमध्ये 300 लिटरसाठी 2 किलो 1261 घ्यायचं मित्रांनो, ज्याने की आपल्या झाडाचा अधिक जास्तीत जास्त फुटवा होणं. आपल्याला ह्या आळवणीमधून फक्त जास्तीत जास्त फुटवा कसा होईल ते बघायचं आहे. त्यासाठी मित्रांनो, आपल्या 300 लिटर पाण्यासाठी 1261 किलो घ्यायचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही वाळवी, हुंगणीचा जर प्रादुर्भाव होत असेल आपल्या शेतात, तर त्यामुळे तुम्ही हमला 550 हे तुम्ही कीटकनाशक घेऊ शकता. 300 लिटर पाण्यासाठी तुम्हाला 500 ml हमला घ्यायचं आहे आणि आपल्या पिकावर अशा रीतीने आळवणी करायची. असं एकदम सगळ्यात भारी रिझल्ट जाणवेल मित्रांनो तुम्हाला. भरघोस असा आपल्या ऊस पिकामध्ये फुटवा झालेला देखील दिसेल. मित्रांनो, तिसऱ्या आळवणीचा देखील आपण या चॅनलवर व्हिडिओ टाकणार आहोत लवकरच. तर दुसरी आळवणी झाल्यास तिसरी आळवणी कधी करायची, कोणत्या अवस्थेत करायची, कशासाठी करायची हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. आता तिसऱ्या आळवणीचा व्हिडिओ मित्रांनो चॅनलवर लवकरच आपण अपलोड करणार आहोत. ते बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकनला क्लिक नक्की करा. धन्यवाद.